नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आजवर जी मंडळी सोडून गेलेली आहेत त्या सगळ्यांचंच भलं झालं आहे, ते सगळेच खूप सुखात आहेत असं अजिबात नाही आहे. काही जण असतीलही, पण अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे. आता या निराशा पडलेल्यांच्या अनेकांमध्ये आता एक नाव आणखीन जोडलं जातं आहे की काय असं वाटायला लागतं आहे, आणि ते नाव म्हणजे सचिन अहिर. सचिन अहिर आपल्याला माहिती आहे, नुकतेच ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि जाऊन महिनासुद्धा झालेला नसेल, कदाचित महिना कुठला, त्याहीपेक्षा कमी दिवस झालेले आहेत. आणि ते तर आता उपसभापती पण झालेत. पण तरीही सचिन अहिर नाराज झालेले आहेत, ही बातमी आहे. नाराज कशावरनं झाले? सचिन अहिरांना शासकीय निवासस्थानच मिळत नाही आहे. म्हणजे त्यांना बंगला हवा आहे, पण त्यांना बंगलाच मिळाला नाही. त्यांना दिला गेला फ्लॅट. मग तुम्ही म्हणाल त्यात काय बिघडलं? इथंच तर बिनसलं आहे, इथंच तर बिघडलं आहे. तेच काय बिघडलं आहे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, आता 6 खासदार ठाकरेंची साथ सोडून गेले आणि मग चर्चा सुरू झाली आमदारांची, आणि त्यात पहिलं नाव आलं ते म्हणजे सचिन अहिर. खरं तर सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे, अत्यंत विश्वासू, आदित्य ठाकरेंबरोबर तर ते अगदी सावलीसारखे असायचे. आणि अचानक एक दिवस सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अचानक म्हणजे किती अचानक? आदल्या दिवशी म्हणजे त्यांनी प्रवेश केला सकाळी, एका सकाळी, त्याच्या आदल्या दिवशी रात्री 11-11:30पर्यंत आपल्या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना उद्या आपल्याला कोणती कामं करायची आहेत याचे मेसेज त्यांनी केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश पण केला. नुसता प्रवेश नाही केला, तर थेट त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेमधून विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरला आणि ते उपसभापती झाले सुद्धा. पहिले काही दिवस आनंदात गेले, पहिले काही दिवस आनंदात असतातच. आपण म्हणतो ना, नव्याचे 9 दिवस असतात, तसे पहिले काही दिवस आनंदात गेले. पण आता मात्र सचिन अहिर नाराज असल्याच्या बातम्या आहेत आणि आपण नाराज होत हे ते आता एकनाथ शिंदेंच्या कानावरही घालणार आहेत. का नाराज झाले सचिन अहिर? सचिन अहिर नाराज यासाठी झाले कारण उपसभापती म्हटल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थान हे मिळतंच, ते कायद्यानेच मिळतं, तशी तरतूदच आहे, कागदोपत्री सगळा तो भागच आहे. त्याप्रमाणे त्यांना शासकीय निवासस्थान मिळालं पाहिजे. मग त्यांची मागणी होती की आपल्याला पुरंदर बंगला मिळावा, कारण त्यांना बंगला वगैरे मिळतो शासकीय. तर सचिन अहिर यांची मागणी होती त्यांना पुरंदर बंगला जो आहे तो मिळावा, पण तो मिळाला नाही. पुरंदर बंगला गेला अण्णा बनसोडेंना. अण्णा बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्यामुळे तिकडे इथे नाराज झाले. मग दुसरं त्यांना वाटलं की आपल्याला रायगड बंगला दिला जाईल, आणि रायगडची चर्चाही झाली, म्हणजे रायगड बंगला हा सचिन अहिरांना द्यायचा याची चर्चा झाली. पण लक्षात आलं की त्या रायगड बंगल्यामध्ये अजूनही भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे तिथे वास्तव्याला आहेत. त्यामुळे तिथंही सचिन अहिर यांच्या पदरी निराशा आली. आता मग काय करायचं? सचिन अहिर तर त्यांच्या घरामध्ये आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शासकीय निवासस्थानाचं काय? मग त्यांना चर्चगेटच्या इथला एक शासकीय जो फ्लॅट आहे, जो वेल फर्निश्ड असतो, तो फ्लॅट त्यांना देण्यात आला. पण अजूनपर्यंत बातमी आपल्याला अशी कळते की अजूनपर्यंत सचिन अहिर त्या फ्लॅटवर गेलेले नाहीत. याचं कारण काय? ते नाराज आहेत. त्यांना बंगला पाहिजे होता, बंगला तुम्ही दिला नाहीत, तुम्ही त्यांना फ्लॅट दिला चर्चगेटमधला. जरी तो वेल फर्निश्ड असला तरी ते उपसभापती आहेत, त्यांना तुम्ही फ्लॅट दिलात. त्यामुळे सचिन अहिर नाराज झाले. आता तुम्ही सांगा, जर का ठाकरेंचं सरकार असतं तर सचिन अहिरांना अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जाण्याची वेळ आली असती का? कदाचित सचिन अहिरांना चांगला बंगला मिळाला असता जो त्यांना हवा आहे तो. कारण ठाकरेंचं सरकार असतं आणि सचिन अहिर जर त्यांच्याबरोबर असते, म्हणजे तोच सगळा जर का काळ असता तर सचिन अहिरांचे लाडच झाले असते. पण ठाकरेंची साथ सोडली, शिंदेंच्या बरोबर आले, येताना भरपूर गाजावाजा झाला, पहिले सुखात गेले दिवस, उपसभापती पण झाले. पण
बंगला काही मिळाला नाही, फ्लॅटवर जाण्याची वेळ आली. याचा अर्थ असा होतो का हो? म्हणजे असा एक प्रश्न पडतो. शेवटी आपण कसे आहेत, आपण प्रश्न निर्माण करणारी माणसं आहोत. ह्याचा संकेत असा घ्यायचा का, याचा अर्थ असा घ्यायचा का, की सचिन अहिर यांच्यासाठी हा एक धोक्याचा सिग्नल आहे की तुमची जागा हीच आहे, तुम्ही फ्लॅटमध्येच राहायचं, तुमची जागा हीच आहे. म्हणजे काय, एक लक्षात घ्या, सभापती असो उपसभापती असो, नंतर पक्षामध्ये त्यांचं काय होतं, अनेक उपसभापती सभापतींचं तुम्ही बघा, नंतर ते साईडलाईन होत जातात आणि मग नंतर त्यांची नावंसुद्धा आपल्या कानावर येत नाहीत, इतकं त्यांना पक्षामध्ये साईडलाईन केलं जातं. तुम्हाला पद दिलं, तुम्ही ते पद भूषवलं, आता संपलं, आता नवीन लोकांना संधी. अशा पद्धतीने मग तो माणूस मागे 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 टाकला जातो आणि मग शेवटी त्याचं महत्त्व पूर्ण संपून जातं. सुरुवातीच्याच 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये सचिन अहिर यांना हा फ्लॅट देऊन एक प्रकारे सचिन अहिर तुमची हीच जागा आहे असं काही दाखवण्यात आलं आहे का, असा एक सहज प्रश्न. तो प्रश्न उपस्थित झाला म्हणून म्हणलं तुमच्याही समोर तो मांडावा. आणि त्याचवरून सचिन अहिरसुद्धा नाराज झालेत. आता सचिन अहिर तिकडे अजून त्यांच्या फ्लॅटवर काही गेलेलं नाही आहेत. ते म्हणतात मला बंगला पाहिजे आणि याबाबतची आपली नाराजी ते आता एकनाथ शिंदेंकडे सांगणार आहेत. आता एकनाथ शिंदे सध्या अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. ऑपरेशन काय 3.0, ऑपरेशन अजून काहीतरी वेगळंच, असे सध्या दिल्लीमध्ये ते गर्क आहेत. दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची आता तिथं रिशफलिंग होतं आहे. तिथे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल. सध्या एकनाथ शिंदेंचे दिल्लीकडे दौरे जास्त वाढलेले आहेत. त्यांचा अमित शहांबरोबर सध्या चर्चा प्रचंड होत आहेत. या सगळ्या व्यस्त कामांमध्ये आता एकनाथ शिंदे कधी त्यांना भेटतील, कधी अहिर त्यांच्यावर आपली नाराजी सांगतील आणि मग ती नाराजी कधी दूर होईल हे आपल्याला बघायचं आहे. दूर होईल का नाही होईल, का सचिन अहिर नाराजच राहतील. कदाचित सचिन अहिरांना आत्तापासूनच असं जाणवायला लागलं असेल की अरे 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 चूक केली आपण, ठाकरेंची साथ सोडली, असं तर नसेल ना वाटत सचिन अहिरांना. बघूयात आगे आगे क्या होता है. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.